नमस्कार वरठाणकर. नमस्कार, मी मंगलसिंग सोळंके वरठाणकर. आज मी आलेलो आहे श्रीयुत बालचंद्र भिकन जाधव मीम रोड साहेबांकडे. सर, आपला परिचय कृपया सांगा. नमस्कार सगळ्यांना. मी माझा परिचय करून देतो. मी बालचंद्र भिकन जाधव मिमरोड. मी मुख्यतः मूळ माझं गाव आहे वरठाण. मी वरठाणचा रहिवासी आहे आणि मी नाशिक विभागीय आयुक्त ह्या कार्यालयातनं उपायुक्त नियोजन या पदावरून 31 डिसेंबर 2015ला सेवानिवृत्त झालेलो आहे आणि आता या ठिकाणी संभाजीनगरला मी स्थायिक आहे. वहिनी साहेबांचं नाव सांगा. ह्या माझ्या धर्मपत्नी सोनाली बालचंद्र जाधव. त्यांना सांगू द्या की. त्यांना सांगू द्यायचं. हो ना. म्हणजे वहिनी बोलता की नाही ते कळेल आम्हाला. वहिनी सांगा, नाव सांगा. नमस्कार, मी सोनाली बालचंद्र जाधव, राहणार वरठाण, हल्ली मुक्काम औरंगाबाद. आणि आमच्या दीदी नाव सांगा. कन्या. हा हा. नमस्कार, माझं नाव वृषाली बालचंद्र जाधव. दीदी, तू काय करते बा? मी एज्युकेशन काउन्सिलर आहे पुण्यामध्ये, रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीमध्ये. अरे बाबा. वहिनी, तुमचं माहेर कुठलं म्हटलंय? माहेर माझा आखतवाड आहे. वा वा. दीदी, पप्पांबद्दल सांगशील की? माझे वडील बालचंद्र भिकन जाधव, त्यांनी म्हणजे लहानपणापासून खूप कष्ट केले आहेत. ते आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहेत. म्हणजे एका छोट्या गावातनं त्यांनी सुरुवात करून आज ते त्यांच्या पदापर्यंत पोहोचले किंवा आज जी काही सिच्युएशन आहे, आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या आहेत. त्यानंतर कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू नाही दिली. त्यांनी एक आदर्श आमच्या समोर ठेवला की गरिबीतनं आम्ही कसे पुढे आलो आणि आज ज्या स्टेजला आहोत तिथे कसं यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. आणि त्यांच्याकडनं म्हणजे जे सॉफ्ट स्पोकन आहे, म्हणजे एक रिस्पेक्टफुली बोलणं आहे किंवा कोणाचीही भावना न दुखवता ज्या गोष्टी करणं किंवा ऑनेस्टी. आतापर्यंत आता ते सुपर क्लास 1 ऑफिसर त्यांची पोस्ट होती आणि त्या पदावरनं ते निवृत्त झाले. म्हणजे तो एक आदर्श आहे की एक इमानदारीने त्यांनी त्यांची जी सर्व्हिस होती ती केली. सर्वांना नमस्कार. आज मी आलेलो आहे श्रीयुत बालचंद्र भिकन मिमरोड साहेबांकडे. यांचा परिचय म्हणजे हे आपल्या वरठाणचेच आहेत. साहेब, आपला परिचय कृपया सर्वांना सांगा, जेणेकरून आपली पुढची पिढी, तुम्हाला सर्व लोक ओळखतात तसे, परंतु आता नवीन जी पिढी आहे त्यांनाही तुमचा परिचय राहावा या उद्देशाने आपण हा व्हिडिओ करीत आहोत. तरी आपला परिचय थोडं सांगितलं तर. नमस्कार, माझा परिचय. मी बालचंद्र भिकन मिमरोड, जाधव आडनाव आहे माझं तसं, आणि मी वरठाण या गावाचा रहिवासी आहे मूळ. आणि माझं एज्युकेशन MA इकॉनॉमिक्सपर्यंत विद्यापीठात इथं झालेलं आहे संभाजीनगरला. आणि मी उपायुक्त नियोजन या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक ह्या कार्यालयातनं मी सेवानिवृत्त 31 डिसेंबर 2015ला सेवानिवृत्त झालेलो आहे आणि आता सध्या निवांत आहे. सध्या निवृत्तीनंतर सध्या अजून निवृत्तीनंतर सध्या आमचं एक प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आहे, ज्याचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी आहे. तर त्याच्यात मी इथं एक त्याच्या ज्या सेवा केंद्र आहे इथं, तर तिथं मी
डेली मेडिटेशन आणि राजयोगाचं अध्ययन करतो. आणि जे काही फ्रस्ट्रेट झालेले लोक आहेत किंवा ज्यांना अशांती आहे किंवा ज्यांना सुख शांती पाहिजे अशा लोकांचं मी 7 दिवसाचं कोर्स या ठिकाणी मी घेत असतो. वा वा. दादांनी आता रिटायरमेंटपर्यंतचं सांगितलं, परंतु आपण थोडं मागे जाऊया. हां. जे की तुमचं बालपण हे वरठाणला गेलेलं आहे. हो. तर मग तुमचं शिक्षण वरठाण झालं का कुठे झालं ते सांग. माझं शिक्षण 7वी पर्यंत वरठाणलाच झालं. आता विशेषतः म्हणजे असं की 7वीला आम्ही 4च विद्यार्थी होतो आणि 4 विद्यार्थ्यांवरती ते 7वी पर्यंत क्लास तिथं शेवटची बॅच आमची. हां. आणि नंतर पुढचं जे हायस्कूलचं एज्युकेशन जे होतं, जिल्हा परिषद शाळा बडोटीला माझं 10वी पर्यंत शिक्षण तिथं झालं. ते जे 4 मित्र होते त्यांचं नाव सांगता येईल का? 4 मित्र, त्याच्यातला मी एक, दुसरा सतीश दादा पाटील म्हणून होते, आणि तिसरा किसन विठ्ठल राऊत महाजन म्हणून ते होते. अच्छा. हां. आणि चौथी एक चंद्रभागाताई, आपल्या यांच्या गोविंदरावजींच्या लहान बहिणी. असे आम्ही 4 विद्यार्थी त्या ठिकाणी होतो. म्हणजे शाळा तुमच्या अगोदर सुरू झाली का तुमच्या बरोबरच सुरू झाली शाळा? तेव्हा सुरू झाली होती का शाळा? नाही, शाळा अगोदरपासून होती, परंतु 5वी पर्यंत त्या ठिकाणी शाळा होती. नंतर 7वीचा वर्ग म्हणजे हा शेवटचा आमच्याकडे सुरुवात आमच्यापासूनच झाली की हां. 7वीचं. परंतु विद्यार्थी हे काही कारणास्तव नंतर बनोटी हायस्कूलला जावं लागलं आम्हाला. म्हणजे आमच्या बॅचपर्यंत तिथं 7वी पर्यंतच ठेवलं. दादा तुमचे शिक्षक होते तुमचे सुरुवातीचे, त्यांची नावं आठवतात का? हो, आठवतं. हो का? आमच्या सुरुवातीला 5वी पर्यंत तिथं एक धनगर गुरुजी म्हणून होते. त्यांचा फार दरारा होता त्या ठिकाणी वाठामध्ये. बरं. आंधळा गुरुजी त्यांना म्हणायचं, म्हणजे एका डोळ्याने ते थोडं अपंग होते ते, तर त्यांचा खूप दरारा होता. बरं. पण मी त्यांच्या घरीच, त्यांच्या रूमवरतीच थोडी सेवा करायची, झाडझूड करणे वगैरे, त्यांना जे काही आवश्यक लागलं ते त्यांना आणून देणे, अशी मी त्या ठिकाणी. त्यांनी आणि ते मला सारखी प्रेरणा वगैरे द्यायची. तर त्या ठिकाणी मला त्यांची चांगली प्रेरणा मिळाली. 7वी नंतर मग आपण बनोटी शाळेत गेला होता. हो. 7वी नंतर कसं आहे की हायस्कूलला मला बनोटी हायस्कूलला जिल्हा परिषदेची शाळा होती, तर त्या ठिकाणी 10वी पर्यंत माझं त्या ठिकाणी एज्युकेशन झालं. आणि पाठक सर म्हणून होते, तर तिथं ते सुद्धा हायस्कूलला होते आणि 5वीला पण होते. तर ते खूप चांगली प्रेरणा द्यायचे. बाबूराव खंडेराव पाठक, बरं. असं त्यांचं नाव होतं. बरोबर. ते नाव पण एकदम लक्षात राहिलं. नंदुरबारचे होते ते. बरोबर. पण त्यांच्या घरातले सगळी कामं आम्हाला आम्ही करायचं. म्हणजे अरे वा वा. पूर्वी जसं गुरुकुल सिस्टीम होते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, तर त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्या घरी काम करायचं आणि ते सारखे आम्हाला खूप चांगली प्रेरणा द्यायचे ते, की शिका पुढं. अजून काय कोणते शिक्षक होते आपल्याला बनोटीला? बनोटीला तायडे सर म्हणून होते. अच्छा. आणि एक आपले जगतपुरिया सर म्हणून होते, आपल्या वरठांचेच होते ते. DB जगतपुरिया सर. हा, DB जगतपुरिया कवी महोदय हो. श्रीयुत DB जगतपुरिया राजे आमचे. ते सर आम्हाला हिंदी शिकवायचे. म्हणजे आम्हाला खूप त्यांचा अगदी म्हणजे प्रेरणादायक मोठेपणा वाटायचा की आपल्या गावातले वरठाण गावातले सर आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची पालना आम्हाला मिळते, गुरु म्हणून आम्हाला ते राहिलेले आहे. अरे वा. तर त्यांची आम्हाला चांगली त्या ठिकाणी म्हणजे प्रेरणा त्यांची मिळाली. DB जगतपुरिया साहेब कवी आहेत आणि सध्या ते संभाजीनगरलाच राहिले आहेत. पडेगावला आहे. हो, पडेगावला राहिले. लवकरच आपण त्यांनाही भेटायला जायचं आहे आम्हाला. वरठाणमध्ये असताना त्यावेळची कंडिशन कशी होती, तेव्हाचं वातावरण कसं होतं हे तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला कळेल त्याला. अच्छा. मी ज्यावेळेस तिथं असताना म्हणजे तसं माझं जीवन तिथंच गेलं आहे वाठांमध्ये बरंचसं. तर त्या ठिकाणचे खरंच म्हणजे गाव आपलं खूप संपन्न होतं, खूप चांगले म्हणजे संपन्न शेती वगैरे, पीक पाणीसुद्धा खूप चांगलं होतं त्या ठिकाणी. आणि लोकंसुद्धा एकमेकाला असं व्यसनाधीन लोक नव्हते त्यावेळेस, आमच्या वेळेस. आणि एकमेकाला असे सहकार्य करण्याची वृत्ती ते आपल्या वाठांमध्ये खूप चांगली होती. विशेषतः म्हणजे
गोविंदराव जिहू ते त्यावेळेस खरंच प्रतिष्ठित मानायचे. काही सरकारी काम वगैरे समजा पडलं तर ते सोयगावला यायचे आमच्यासोबत. दिवाण सिंग बापू हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि मिलिटरी रिटायर होते आणि ते सुद्धा खूप चांगली प्रेरणा द्यायचे की बाबा तुम्ही शिका, चांगले व्हा. आणि विशेष ते आर्थिक मदतसुद्धा मला करायचे. म्हणजे ज्या वेळेस मला म्हणजे अडचण पडायची त्यावेळेस एज्युकेशनच्या काळामध्ये आमच्या वडिलांना ते पैसे द्यायचे आणि मला आर्थिक मदत द्यायचे आणि त्याच्यामुळे मी थोडीशी त्यांची खूप प्रेरणा घ्यायची. आणि ज्यावेळेस मी इथं आलो कॉलेज जीवनात, कॉलेजसाठी पुढच्या शिक्षणासाठी, तर त्यावेळेस त्यांच्याकडून मला खूप मदत मिळायची, आर्थिक मदत मिळायची. आणि ते म्हणायचे की बाबा म्हणजे ते असे काही शारीरिक याच्यासाठी सुद्धा सांगायचे की बाबा तुम्हाला काही भूक बीक लागली समजा काही टमाटे खा तुम्ही, लाल टमाटे. म्हणजे त्यांनी काय की बा डायरेक्ट ते ब्लडमध्ये जाते. म्हणजे असे काही गोष्टी ते कारण त्यांनी अनुभवलेले जीवन ते आम्हाला सांगायचे. आणि बरोबर त्यावेळेची कंडिशन थोडीशी फारच वाईट बिकट कंडिशन होती. हा म्हणजे ॲन्युअल समजा भूक लागली तर मग कुठे हॉटेल पण नसतील. दुष्काळाचा काळ होता म्हणजे 72-73 तो जो काळ होता दुष्काळ पडलेला होता. मोठमोठे शेतकरी आपल्या याच्यातले म्हणजे अगदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले होते कारण शेतीमध्ये काही पीक नव्हतं. तर ते म्हणजे आर्थिक स्थिती थोडीशी खालावलेली होती. तर त्यावेळी अशा काळात ते मला मदत करायचं. आणि मी कॉलेजसाठी शिकायला इथं संभाजीनगरला आलो आणि मला खरं म्हणजे काही माहिती नव्हतं कॉलेज जीवन काय आहे. तर त्यावेळेस आपले हनुमंतखेड्यातले जे सरिचंद्र राठोड म्हणून तर त्यांनी त्यांचे नातेवाईक होते इथं वसंतराव नाईक कॉलेज महाविद्यालयाला. तर त्यांनी सांगितलं की बघ तिथं जा तुम्ही, तुमचे हॉस्टेलला सोय होईल, वसतिगृहास जेवणाची वगैरे तुमची तिथं व्यवस्था होईल. तर त्यांच्यासुद्धा आम्ही मार्गदर्शनानं मी आणि बनोटीचे एक उत्तम काकडे म्हणून होते आम्ही दोघं बरोबर या ठिकाणी आलो. आणि पुढचं जे काही आमचं कॉलेज महाविद्यालयीन जीवन जे आहे ते वसंतराव नाईक कॉलेजमध्ये BA पर्यंत तिथं चांगल्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे हॉस्टेलची राहण्याची व्यवस्था, लायब्ररी वगैरे चांगलं आमच्या तिथं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी आम्हाला. शेतकरी कुटुंबातून आलेला आहात तर परिस्थिती फारच नाजूक होती. त्यावेळेस मग तुम्हाला अशा दिवाण सिंग बापू असतील किंवा गोविंद सिंग जिहू असतील यांनी तुम्हाला शिक्षणासाठी की आपल्या गावातले विद्यार्थी पुढे जाऊन कुठेतरी यांनी वरठांचं नाव मोठं करावं, त्यांचं स्वतःचंही नाव त्यांनी मोठं करावं यासाठी तुम्ही खूप मोठी धडपड केली आणि तुम्ही या उच्च पदापर्यंत येऊन थांबलात. मग तुम्ही कॉलेजच्या जीवनातून पुढे मग तुम्हाला सर्व्हिस मिळण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न केला आणि पहिली नोकरी तुम्हाला कुठे मिळाली होती? तर असं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी MA विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. तर त्यावेळेस माझा संत तुकाराम हॉस्टेलला माझा नंबर लागला होता. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग घरची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे काहीतरी सर्व्हिस करावी, शासकीय नोकरी करावी हा उद्देश होता. तर मी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी मी तिथं प्रयत्न केला, फॉर्म भरला. आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेटर नॅशनल सॅम्पल सर्वे केंद्र शासनाचं मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंगचं ते डिपार्टमेंट होतं. तर त्या ठिकाणी मी परीक्षा दिली मुंबईला. तर ते परीक्षा देण्यासाठी जाण्यासाठी माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते. माझे काही मेडिकलला वसतिगृहातले मित्र होते, डॉक्टर मित्र ते शिकायला होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन रेल्वेने त्या मुंबईला गेलो. मुंबईचं जीवन मला काहीच माहिती नव्हतं. तर त्या ठिकाणी मी लेखी परीक्षा आणि त्याच दिवशी आमची तोंडी पण होती, म्हणजे मौखिक परीक्षा पण होती. तर मी त्याच्यात पास झालो आणि तोंडी परीक्षा त्याच्यात पण मी पास झालो. आणि 1-1.5 महिन्याने मला त्याची ऑर्डर आली मला. आणि त्या ठिकाणी मला संभाजीनगरलाच इन्व्हेस्टिगेटर म्हणून हे पद मला त्या ठिकाणी माझी नियुक्ती झाली. पहिली नोकरी तुमची संभाजीनगरलाच लागली? केंद्र शासनाच्या. अरे वा. मग किती वर्ष तिथं कार्यरत? मी तिथं 5 वर्ष 8 महिने सेवा केली. आणि तिथले लोक सुद्धा मला खूप प्रेरणा द्यायचे, तू पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, तू दुसरीकडे ट्राय कर. म्हणून मी त्यांची प्रेरणा घेऊन विशेषतः म्हणजे आमचे खान म्हणून एक मित्र होते